विजय दिनानिमित्त चीनमध्ये सर्वात मोठी विजय लष्करी परेड ही साजरी करण्यात आलेली आहे। परेडमध्ये चीनने विविध क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन केलंय आणि या कार्यक्रमाला 25 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहिले। विजय दिनानिमित्त चीनमध्ये सर्वात मोठी लष्करी परेड। दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये विजय दिन परेड साजरी झाली आहे। विजय दिनाच्या परेडला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उनसह 25 देशांचे नेते उपस्थित। बीजिंगच्या आकाशात चीनी झेंडे घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा ताफाही उडत होता। या परेडमध्ये 100 पेक्षा जास्त शस्त्र, 45 पेक्षा जास्त लष्करी तुकड्या आणि 100हून अधिक विमानं होती। परेडमध्ये चीनी महिला सैनिकांचाही एक गट सहभागी होता। सर्व शस्त्र स्वदेशी आहेत, जी चीनची लष्करी ताकद आणि तंत्रज्ञान दर्शवते। चीनकडून आपल्या ड्रोन शस्त्र आणि DF-61 या क्षेपणास्त्राचं प्रदर्शन करण्यात आलंय। आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही आणि नेहमी पुढे चालत राहतो, असं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख असीम मुनीर, नेपाळचे पंतप्रधान आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू या परेडमध्ये उपस्थित होते।